किसान सभेच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या चर्चेमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलजी आणि कृषी मंत्री दत्तात्रेयजी भरणे यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाला नियमित कर्जदारांना आणि वंचित कर्जदार शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे। नियमित कर्जदार ज्यांनी आपलं कर्ज इमाने इतबारे काटकसर करून कर्जपानी करून भरलं ते काही श्रीमंत शेतकरी नाहीत। त्यांनी कर्ज भरलं याची शिक्षा या नियमित कर्जदारांना देता कामा नये। केवळ 50,000 रुपयावर त्यांची बळवणूक करणं हे शिक्षा दिल्यासारखंच आहे। त्यामुळे त्यांना सुद्धा 2 लाखापर्यंत दिलासा द्या ही रास्त मागणी किसान सभेनं उचलून धरलेली आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन सरकारने किंवा बँकांनी पुढाकार घेऊन केलेलं आहे त्यांना सुद्धा 2 लाखापर्यंतचा न्याय देण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर जे शेतकरी वेगवेगळ्या अटी शर्तींमुळे 2009 पासून आतापर्यंत कर्जमाफीपासून वंचित राहिले त्यांना सुद्धा दिलासा देण्याची आवश्यकता आहे। चंद्रशेखरजी बावनकुळे, दत्तात्रेयजी भरणे आणि बाबासाहेबजी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर भेटून हा प्रश्न 30 तारखेच्या आत निकाली काढण्याचं आश्वासन दिलेलं होतं। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या तीनही मंत्र्यांना पुन्हा एकदा त्यांच्या आश्वासनाची आम्ही आठवण करून देतो आहोत। माननीय मुख्यमंत्री यांनी सुद्धा 23,63,000 शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपये देऊन त्यांची बळवणूक न करता त्यांना नियमित कर्ज भरलं याची शिक्षा न देता त्यांना खऱ्या अर्थानं प्रोत्साहन देऊन वित्तीय शिस्त मजबूत करण्याचा त्यांचा जो संकल्प आहे, मुख्यमंत्री साहेबांचा जो संकल्प आहे तो पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकावी असं आव्हान या 23,63,000 शेतकरी आणि किसान सभेच्या वतीनं आम्ही मुख्यमंत्र्यांना करतोय। पुन्हा आंदोलन करणं, पुन्हा या मागणीसाठी संघर्ष करणं याची काही किसान सभेला बिलकुल हौस नाही। ती वेळ शेतकऱ्यांवर आणि किसान सभेवर यावेळी येऊन देता कामा नये यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि या तीनही मंत्र्यांनी पूर्ण प्रयत्न करावेत, सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि जनतेचा विश्वास पुन्हा एकदा दृढ करावा अशा प्रकारची अपेक्षा किसान सभेच्या वतीनं व्यक्त करतो आहे। शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहेत। नियमित कर्जदारांना 2 लाखापर्यंत दिलासा मिळणार, नियमित व वंचित कर्जदारांना न्याय मिळणार अशी अपडेट येत असली तरी सुद्धा शेतकरी बांधवांना हे मान्य करावंच लागेल की शेतकरी कर्जमाफी 2026 मध्ये झोल आहे का नाही। कारण शेतकरी बांधवांचे ज्यांची ई-केवायसी झालेली आहे त्यांच्या खात्यामध्ये रक्कम व्यवस्थितपणे येत नाही। पहिली यादी, दुसरी यादी, तिसरी यादी अशा प्रकारे जे काही गाजावाजा झाला त्यावरती रकमेमध्ये असू द्या किंवा याद्यांमध्ये असू द्या तफावत दिसत आहेत। शेतकरी बांधवांची कर्जमाफी पूर्णपणे होऊ शकेल का किंवा जे नियमितपणे कर्ज भरतात शेतकरी बांधव त्यांना प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये दिल्याबाबत शेतकरी बांधवांची नाराजी देखील आहे। तर अखिल भारतीय किसान सभेने महाराष्ट्रातील नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यावरून राज्य सरकारला 30 ऑगस्ट 2026 पर्यंत ठोस निर्णयाचा तीव्र इशारा दिला आहे। प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना थकबाकीदारांप्रमाणेच 2 लाख रुपयेपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान किंवा दिलासा मिळावा अशी मुख्य मागणी किसान सभेने केली आहे। अन्यथा पुन्हा एकदा राज्यभर अभूतपूर्व आणि तीव्र आंदोलनात छेडण्यात येईल असा इशारा संघटनेचे राज्य सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी दिलेला आहे। तर शेतकरी बांधवांना हा झोल सुरूच आहे। म्हणजेच काय, कर्जमाफीची पहिली यादी, दुसरी यादी, तिसरी यादी 15 ऑगस्ट पर्यंत, 10 ऑगस्ट पर्यंत नवीन पुन्हा थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी येणार, जे शेतकऱ्यांची नावं येणार आणि कर्जमाफीची रक्कम जमा होणार। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी केली आहे त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार असे अनेक आश्वासनं दिली झाली, मात्र जेव्हा ती पूर्तता करण्याची वेळ आली तेव्हा मात्र इथे शेतकरी बांधवांना त्रास होत आहे। यामध्ये मानसिक त्रास आहे, कारण ज्या शेतकरी बांधवांची कर्जाची लिस्ट आहे किंवा यादी आहे, नाव आलेले आहे, त्यांनी पूर्ण ई-केवायसी केली आहे तरी देखील ती रक्कम जमा होत असलेले दिसत नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवरती अन्याय होत असलेले देखील दिसून येत आहे। आपण आपल्या योजनेत्र चॅनलच्या माध्यमातून आपण वारंवार मागणी देखील करत आहोत। आपण त्यांच्यासोबत म्हणजेच जे शेतकरी बांधव संकटात आहे त्यांच्यासोबत उभे देखील राहत आहोत। या प्रश्नी
किसान सभेच्या शिष्टमंडळाने सरकारशी चर्चा केली होती. या चर्चेमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषी मंत्री दत्तात्रेयजी भरणे यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाला नियमित कर्जदारांना आणि वंचित कर्जदार शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल असे आश्वासन देखील दिले होते. हे आश्वासन त्यांनी पूर्ण करावे अशी मागणी किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉक्टर अजितजी नवले यांनी केलं आहे. जे किसान सभेचे नेते आहेत अजितजी नवले, ते पाठिंबा त्यांनी शेतकऱ्यांना भरपूर दिला आहे. ते वारंवार सांगत आहेत की शेतकरी बांधवांनी एकत्रितपणे येणं गरजेचं आहे. नियमित कर्जदारांना 2 लाखापर्यंत जी काही परतफेड केलेली आहे, जी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना थक बाकीदारांप्रमाणेच 2 लाख रुपयापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान किंवा असं दिलासा मिळाला पाहिजे असं देखील त्यांनी इशारा दिलेला आहे. जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर पुन्हा एकदा खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल असं देखील इशारा दिला आहे. एक ठोस निर्णय घेण्याचं आव्हान देण्यात आलेलं आहे. तुमचं काय मत आहे शेतकरी बांधवांनो नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. कारण शेतकरी बांधवांनी ज्यांनी पैसे भरून बँकिंग सिस्टीम व्यवस्थित ठेवलेलं आहे, बँकिंग सिस्टीमला व्यवस्थित ठेवण्यामागचं जे काही शेतकरी बांधवांचं मदत आहे त्यांच्यावर मात्र 50,000 रुपयाचा फक्त आणि फक्त मदत असल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नक्कीच नाराजी देखील दिसून येत आहे. तर लवकरात लवकर निर्णय घेण्यास इथे शेतकरी बांधवांसाठी निर्णय घेण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो नियमित कर्जदारांना 2 लाखापर्यंत दिलासा देणे गरजेचं आहे, न्याय मिळणं गरजेचं आहे असे देखील इशारा माननीय डॉक्टर अजितजी नवले यांनी दिलेला आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. पुढील सर्व शेतकरी बांधवांची शेतकरी कर्जमाफीची अपडेटसाठी पुढील याद्या कधी येणार, पुढील यादी संदर्भात नाव आल्यानंतर तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. आणि अशाच पुढील सर्व अपडेटसाठी हक्काने आपल्या योजनांतर पेजला व चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. धन्यवाद.